हिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे। महाराष्ट्राला आतापर्यंत कोणतेही सरकार शेतकरी आत्महत्या मुक्त करू शकले नाही। आता देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मात्र महाराष्ट्राला आत्महत्या मुक्त करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। सरकारने यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज दिलाय। गेल्या 3 वर्षात सरकारला खरेदीचे उद्दिष्ट साध्य करता आले नाहीये, त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज असूनही गहू खरेदीचे उद्दिष्ट कमीच ठेवण्यात आले। यंदा हमी भावाने 300 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट आहे। तसेच गव्हाची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। देशात यंदा 1150 लाख टन गहू उत्पादन होईल असा अंदाज देखील केंद्र सरकारने दिलाय। दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले। 13 जानेवारीपर्यंत हे विशेष प्रदर्शन सुरू राहणार आहे। यामध्ये पैठणी, लाल मिरची, आमचूर, कोल्हापुरी गूळ, मसाले, हळद आदी उत्पादनांचा समावेश आहे। या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असून ग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। सोनवडी सुपे येथील शेतकरी हारून सय्यद यांच्या शेतातील 1.5 एकर ज्वारीचे पीक ससे व हरणांनी फस्त केले। या पिकाची वन विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पंचनामा करण्यात आला। येथील शेतकरी हारून अहमद सय्यद यांच्या गट नंबर 81 मध्ये 6 एकर ज्वारीचे पीक आहे। ज्वारीचे पीक पोटरी अवस्थेत आल्यानंतर वन्य प्राणी ससे व हरणांनी पीक खाऊन नुकसान केलंय। यावेळी वनमजूर GN भोंडवे, SP दिवटे असे शेतकरी हारून सय्यद व आमीन सय्यद उपस्थित होते। पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना विजेचे भारनियमन, शाळांना वीज जोड न मिळणे, वीज पुरवठा खंडित होणे यामुळे शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतंय। या पार्श्वभूमीवर टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे ध्रुवचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले। ढगाळ वातावरण तसेच देशाच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे यंदा आंबिया बहरातील फळांना मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांकडून आंबिया बहरातील संत्रा फळांना अपेक्षित दर मिळाला नाही। त्यामुळे मृग बहरातील संत्रा फळातून तूट भरून निघेल अशी अपेक्षा उत्पादकांना आहे। सध्या मृगाच्या संत्र्याला 50 रुपये किलो पर्यंतचा दर मिळत असल्याचे शेतकरी उत्पादक कंपनीचे राकेश मानकर यांनी सांगितले। कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने केविकेत येथे ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण या विषयावर शेतकऱ्यांसाठी 5 दिवसांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षण दरम्यान पोट्रे तंत्रज्ञान वापरून ऊस रोपे तयार करणे, फळपिकांची कलम बांधण्याचे प्रात्यक्षिक, ठिबक संचाची निवड व देखभाल, संरक्षित गृहाची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे। जिल्हा परिषदेच्या मिशन भगीरथ प्रयास उपक्रमाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे काठीपाडा येथे शेती आणि पूरक व्यवसायांची वाढ झाली आहे। 2 वर्षांपूर्वी या गावात सुमारे 500 लिटर दूध संकलन व्हायचे। आता याच गावातून 3500 लिटर दुधाचे संकलन होत असल्याने संकलनात 6 पटींनी वाढ झाली आहे। तर भूजल पातळी वाढल्याने आता टोमॅटो, काकडी यांसह पालेभाज्या देखील उत्पादन घेत आहेत। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।